नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना? तुम्हा सर्वांना आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण बघणार आहे मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी. त्यासाठी काय करायचे तेच तुम्हाला सांगते. आदल्या दिवशी चांगलं असं स्वच्छ धुवून 2-3 वेळा साबुदाणे धुवून घ्यायचे आणि साबुदाणे बुडेल नाही इतपतच आपल्याला पाणी घालायचे. इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. यामध्ये बघू शकताय पाणी दिसत नाही एवढंच आपल्याला घालायचे ह्याच्यामध्ये पाणी. आणि नंतर मग आपण हे दुसऱ्या दिवशी सकाळचं बघू शकता एकदम मोकळे सुटसुटीत असे साबुदाणे भिजलेले आहेत आणि चांगले असे मस्त एकदम झालेले आहेत. बघू शकताय हे बघा अशा प्रकारे. आता आपण खिचडी करून घेऊया. एक बटाटा चिरून घेतले आहे, दाण्याचं कूट घेतलेलं आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जिरं घेतलेलं आहे. तुम्ही जर जिरं खात नसाल तर जिरं नाही घातलं तरी चालेल. इथे शेंगदाणा तेलामध्ये मी जिरं घातलेलं आहे, 7 ते 8 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि बाजूला मी बटाटे शिजायला ठेवलेले आहेत. इथे एक बटाटा चिरून घेतलेला पातळ स्लाइस करून ते घालायचे आपल्याला. बटाटा ह्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचे. बघू शकता मस्त असा बटाटा परतला गेलेला आहे. आता आपण ह्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे. दाण्याचं कूट भाजून घेतलेलं आहे तरी पण आपण ह्याच्यामध्ये आहे ना दाण्याचं कूट तेलामध्ये जर भाजलं ना तर चांगलं अशी चव येते. इथे 1 चमचा साखर घातलेली आहे चवीला, म्हणजे बॅलन्स होतं अशी चव आहे ना मस्त अशी बॅलन्स होते. आणि ते दाण्याचं कूट घातलेलं आहे आपल्या गरजेनुसार. कायकांना जास्त दाण्याचं कूट नाही आवडत खिचडीमध्ये, तर आपल्या सोयीनुसार आपण ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं याच्यामध्ये. आता आपण भिजवलेला जो साबुदाणा आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगली मस्त अशी परतून घ्यायची. यातले अर्धे साबुदाणे मी खिचडी बनवणार आहे आणि अर्धे ठेवून दिलेत आहे. आता हे चांगलं आपण परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती. आपल्याला हे फास्ट गॅस करायचा नाही. चांगली अशी मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी होते. यामध्ये अर्धा लिंबाचा रस घातला आहे आणि एक पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे करायचं आपल्याला यावरती घालायचं आहे आणि एक झाकण देऊन आपल्याला हे चांगली अशी एक वाफ द्यायची आहे. दणदणीत अशी वाफ द्यायची 5 मिनिटासाठी. आता हे चांगली परतून घ्यायचे खिचडी आपल्याला आणि एक वाफ द्यायची आहे 5 मिनिटासाठी. झाकण द्यायचे आपल्याला आणि मोकळी सुटसुटीत अशी खिचडी होते. बघू शकताय मस्त अशी खिचडी झालेली आहे. एक म्हणजे कुठे चिकट दिसत नाही आहे खिचडी. एकदम मोकळी सुटसुटीत खिचडी झाली आहे. आता आपली खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही जर ह्यामध्ये तिखट जर खात असाल, लाल मिरची पावडर खात असाल तर ती घालू शकता. कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालू शकता यामध्ये. अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे. आता मी एका प्लेटमध्ये खिचडी काढून घेते. मस्त अशी खिचडी आपली तयार झालेली आहे. गरमागरम खिचडी त्याबरोबर मिरची किंवा दह्याबरोबर आपण खाऊ शकतो. मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे. आता आपण एक उपासाची स्वीट डिश म्हणून तर आपण रताळ्याची खीर बनवायची आहे. इथे रताळी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि चाळणीमध्ये अशा प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत. रताळी शिजून झालेली आहे. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये रताळी शिजून होतात आहे आणि मस्त अशी वरची साल आपण काढून घ्यायचे आणि किसून घ्यायचे. तर मी रताळी ह्याच्यामध्ये किसून घेतलेली आहेत. तळलेले काजू बदाम घेतलेले आहेत, कढईमध्ये घेतलेले आहेत, तळून घेतलेत. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आणि त्यामध्ये आपण जे रताळे शिजून किसून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये आपण तुपामध्ये परतून घ्यायचं चांगलं असं. मस्त अशी रताळी शिजलेली आहेत. अशा प्रकारे रताळी शिजली ना तर त्याच्यातली जी पोषण तत्व असतात ना ते सर्व त्याच्यामध्येच राहतात आहे आणि आपण पाण्यामध्ये शिजवली तर सर्व ते पाण्यामध्ये निघून जातं रताळी. म्हणून तर कधी पण अशा प्रकारे रताळी शिजवायची. आता हे रताळ्याचा किस आहे आपण केलेला तो चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा 1, 2 ते 3 मिनिटासाठी आणि बाजूला दूध गरम झालेलं आहे तर ते दूध घालायचं आपल्याला यामध्ये. साय पण घातलेली आहे याच्यामध्ये मी दुधाबरोबरची, म्हणजे अशी दाटसर अशी खीर होईल मस्त अशी रबडीसारखी. यामध्ये मी अर्धा ते पाऊण लिटर दूध घातलेलं आहे आणि ओलं खोबरं घातलेलं आहे खवलेलं. मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे. आणि रताळी गोड असतात त्याच्यामुळे जास्त काय मी ह्याच्यामध्ये साखर घातलेली नाही. केशरच्या काड्या घातलेल्या आहेत. ह्यामध्ये तुम्ही वेलची पण घालू शकता. वेलची जर खात असाल तर वेलची घालू शकता. मी वेलची नाही घातलेली आहे. आणि अर्धी वाटीपेक्षा पाव वाटी मी ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे कारण रताळी गोड आहे, दूध पण आटलेलं होतं म्हणून तर. आणि मनुके आणि काजू बदाम यामध्ये भाजून घेतलेले ते घातलेलं आहे आणि मस्त अशी आपली ही रताळ्याची खीर तयार आहे. 1-2 मिनटं उकळी काढून घ्यायची आपल्याला. मग आपली रताळ्याची खीर तयार झालेली आहे मस्त अशी. आता आपण नेक्स्ट आहे तो आपण
बटाट्याची आमटी बघायची आहे, म्हणजे बटाट्याची भाजी थालीपीठ बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे तेल घेतलेलं आहे, मी इथे जिरं घातलेलं आहे आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. म्हणजे फक्त मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. तिखट मिरच्या आहेत म्हणून तर आपल्या आवडीप्रमाणे जेवढं तिखट खातात त्याच्याप्रमाणे आपण घालू शकतो. ह्यामध्ये दाण्याचं कूट घातलेलं आहे 2 चमचे आणि बटाटा घातलेला आहे. एक बटाटा कुस्करून घेतलेला आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये बारीक गॅसवरती. आणि नंतर मग आपल्या गरजेनुसार आपल्याला जेवढी पातळ किंवा घट्ट अशी आमटी पाहिजे, भाजी पाहिजे, तर त्यानुसार आपण हे करायचं आहे. तर मी इथे थोडीशी अशी जाडसरच भाजी करते थालीपीठाबरोबर आपल्याला खायला. याच्यामध्ये थोडेसे काजू घातलेले आहे, म्हणजे थोडा क्रंचीनेसपणा ह्याच्यामध्ये येण्यासाठी. आणि एक उकळी दिली आणि मग आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे यामध्ये मी. हे उपवासाचं मीठ आहे, संदैव मीठ. आणि आता आपण करायचे आलू टिक्की चाट करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे घेतलेले आहेत, साखर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ, काजू बदाम घेतलेले, जिरं घेतलेलं आहे, मिरचीचा ठेचा, खोबरं घेतलेलं आहे, दाण्याचं कूट आणि हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण हे सर्व एकत्र करून असे टिक्की करून घ्यायचे आहे. आणि एका तव्यावरती तूप घालून किंवा शेंगदाण्याचं तेल घालून टिक्कीचं आपण परतून घ्यायचे दोन्ही बाजूनी असं. तवा चांगला गरम झालेला आहे. इथे टिक्की मी अशी फ्राय करून घेते यामध्ये तुपामध्ये. आणि दोन्ही बाजूनी चांगले अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे ते चांगले. मस्त असं बघू शकताय, मस्त आपले हे भाजून झालेलं आहे, फ्राय करून झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करू लगेचच. अशाच प्रकारे बाकीचे पण मी कटलेट आहेत ते करून घेते. इथे दही घेतलेलं आहे, गोड दही म्हणजे लस्सी केलेली आहे साखर घालून. चांगलं फेटून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये टिक्की घेतलेली आहे, त्यावरती दही घातलं आहे. नंतर चिंच आणि खजूरची चटणी केलेली आहे फक्त, त्याच्यामध्ये दुसरं काहीच घातलेलं नाही आहे. चिंच, खजूर आणि गूळ अशी चटणी केलेली आहे. भाजलेल्या जिऱ्याची पावडर केलेली आहे, ती घालायची यामध्ये. आणि आपल्याला लाल तिखट घालायचे, थोडंसं लाल तिखट खात नसाल तर स्किप करू शकता. आणि त्यानंतर मग ह्याच्यावरती आपण बटाट्याचा चिवडा असतोय तो घालायचा आपल्याला. त्याच्यामध्ये शेंगदाणे पण आहेत आणि वरून थोडेसे 2-3 असे आपल्याला मनुके घालायचे आहेत, काजू बदाम घालायचे ते. आणि आपले आलू टिक्की चाट आपल्या उपवासाचा तयार आहे. मस्त असं एकदम टेम्पटिंग दिसते, भारी एकदम मस्त आलू टिक्की चाट झाले. आता तो आपल्याला मिरची फ्राय करायची आहे, काहीतरी तिखट पाहिजे म्हणून तर मी ह्याच्यामध्ये खोबरं खवलेलं आहे, त्याच्यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे आणि मिरची ह्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे खोबरं. तर आपण हे करायचे आहे, मिरच्या परतेपर्यंत इथे थालीपीठाची तयारी करायची आहे. इथे भाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे जिरं, मिरचीचा ठेचा, मीठ चवीप्रमाणे आणि 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आणि हे चांगलं आपल्याला पाणी थोडंसं घालून मळून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपण इथे बटर पेपर घालून आपण हे करायचं आहे, थालीपीठ करून घ्यायचं आहे. बटर पेपरला मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आपण थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे. आणि दोन्ही बाजूनी थालीपीठ चांगलं असं भाजून घेतल्यानंतर आपण थालीपीठ चांगलं भाजून झाल्यानंतर आपण हे सर्व करून घ्यायचं एका प्लेटमध्ये. मस्त अशी आपली उपवासाची थाळी तयार आहे, एकदम भारी अशी, कमी तेलकट आणि कमी साहित्यामध्ये झटपट अशी होणारी उपवासाची थाळी आपली तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी चांगलं असं भाजून घेतलेलं आहे, बघू शकताय. आता आपण सर्व करूया सर्व. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चमचा कुठे ठेवला? इथे दह्याची कोशिंबीर केलेली आहे, दही आपला आलू टिक्की चाट केलेली आहे, साबुदाण्याची खिचडी, रताळ्याची खीर, भरलेल्या मिरच्या, बटाट्याची भाजी आणि थालीपीठ. अशा प्रकारे आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे. कमी तेलकट आणि एकदम झटपट अशी बनणारी, एकदम दाटसर अशी रबडीसारखी आपली ह्याची खीर झालेली आहे रताळ्याची.